हॅलो, हा तात्या मी बोलतोय. चांदणीला मी ताब्यात घेतले. तिच्याकडे 10 लाखाच्या नोटा सापडल्या. त्यातले 2.5 लाख तुमच्या खात्यातले. हो होय, ओके. पतंगरावांकडे काम करून तुला पुरते 2 महिनेही झाले नाही. मग एवढे पैसे कुठून आणलेस? चोरी केलीस? लवकर सांग, नाही तर वेगळ्या पद्धतीने तुला बोलायला लावीन. लवकर सांग. हो बोलते. काय सांगायचं ते लवकर सांग, कोणीतरी येईल. हे बघ, मला पुन्हा पुन्हा धमकी देऊ नकोस. अरे तुला वाटते तितकं हे काम सोपं नाहीये. कधी कधी मला असं वाटतं तुझं ऐकून मी चुकी केली आणि इथे आले. मला माझ्या बाळांची खूप आठवण येते. तू त्यांना नीट ठेवलंयस ना? तू त्यांचे हाल तर करत नाहीस ना? नाही, पण लक्षात आहे ना काय सांगितलं ते? हो हो, माझ्या लक्षात आहे सगळं. जर मी तुझं काम केलं नाही तर तू माझ्या बाळांचे हातपाय तोडशील आणि त्यांना भीक मागायला लावशील. लक्षात. हा, मी नागेशन बोलतोय. हा बोला शेठजी. हा, मला माहिती आहे तुमचे पैसे द्यायला माझ्याकडून उशीर होतोय. हे बघा, शिवा द्यायचं काम नाहीये शेठजी. एक गोष्ट लक्षात ठेवा, मी तुमच्याकडून पैसे उधार घेते, व्याज सुद्धा देतोय. हे देतो तुमचे पैसे, शिवा देऊ नका. हे आरामावर गप्प बसा. नाही शेठजी, सॉरी. नाही तुम्हाला एक आरटेकडे रडत होतं, त्याला बोललो मी. हा, हे बघा, माझी सावत्री बहीण मला 2 दिवसात पैसे आणून देणार आहे. ते पैसे आले की मी तुमचा हिशोब चुकता करेन. हा ठीक आहे, मग बोलू. अरे हा, भुका लागला का तुम्हाला? कुठे जायचंय? आम्हाला आमच्या ताईकडे जायचंय. ताईकडे? पाठवतो तुम्हाला तुमच्या ताईकडे. तुमच्या बापाने माझ्यावर केलेल्या अन्यायाचा बदला घेणार मी, बदला. एकदा येऊ दे पैसे कोण इकडे. ती पैसे कोण आले ना, मग तुझी ताई आणि तुम्ही सगळ्यांना पाठवून जाणार वरती. सगळ्यांना कळलं? हे खेळणं लवकर. काय करते पेंटर? ए थांब, ते आली असेल. 10,000 रुपये. मला वाटलं आज तू येणार म्हणून. काय कुठपर्यंत झाली प्रगती? काय झालं माझ्या कामाचं? अगं मुकेबिकी झाली काय तू? उत्तर दे ना, काय झालं माझ्या कामाचं? आधी माझी मुलं कुठे ते सांग. ते जा अंड्या, जा पोरांना घेऊन जा. काय करणार? तुला इकडे द्यायला काय पण नाहीये. काय ताई 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 तू कुठे गेली होती? ताई तुला आमचा राग नाही आला ना? ताई तू आम्हाला कसलीही शिक्षा कर, पण तू अशी आमच्यावर रागू नको. ते आम्हाला जेवायला पण देत नाही, आम्हाला शिव्या देतात, सेवा करायला लावतात. मला नाही राहायचं इथे. मारून लागेल इकडे सगळं चिवडून लागेल, कळलं काय? ए खबरदार, जर का माझ्या मुलांना काही बोललास ना तर कोणा जातो करते? हात तोडून टाकला सगळं काय? सावत्र का विना पण धाकटी बहीणच म्हणून सोडतो, कळलं काय? तुला शरम नाही वाटत मला बहीण बोलायला? कुठल्या जन्माचा बदला घेतोयस तू? अरे कोणाचं भलं नाही करू शकत तर त्रास देऊ नकोस त्यांना. काय काय बिघडवलंय या मुलाने तुझं? काय बिघडवलंय? त्याने नाही बिघडवलं, तू. आपल्या बापानं लहानपणी सगळे तुझे लाड केले, सगळं काय तुला दिलं आणि मला उपेक्षिताचं जीवन जगावं. त्याच गोष्टीचा सगळा बदला घेतो मी आता, कळलं? मग मला ठार कर ना. माझ्या मुलांना का त्रास देतोयस तू? माझ्या आनंदासाठी. तू दुःखी झालीस ना की मी सुखी होतो, मला खूप मस्त वाटतं. लहानपणी सुद्धा तू हसायला लागलीस ना, तुला आनंद झाला ना की मला राग यायचा. मला पैसे कधी देणार आहे? हे बघ, मला पैसे देऊन टाक, म्हणजे इकडून निघून जाईन मी कायमचा. काय झालं पैशांचं?
हे बघ, मला अजून योग्य संधी मिळाली नाही. तुला थांबावं लागेल. पण ह्या पुढे माझ्या मुलांना हात लावलास ना तर याद राहा. काय करशील? काय करणार? मला मारणार? का पोलिसाकडे देणार? तसलं काही करण्याचा प्रयत्न करू नका, कळलं काय? तसं काय केलंच नाही, सगळ्यांना ठार मारून टाकली, कळलं काय? ए मी तुझे पाय पडते, पण तसलं काही करू नकोस रे बाबा. मी तुला पैसे देईन, मी तुला पैसे आणून देईन. बाळांनो, फक्त 2-3 दिवसाचा प्रश्न आहे ना. मी लवकर जाईन आणि इथे येऊन ह्याच्यापासून तुम्हाला सोडून नेईन. पण तुम्ही नीट राहा. ताई तू लवकर ये हा. ताई त्याने आम्हाला उपाशी ठेवलं तरी चालेल, आम्ही पाणी पिऊन दिवस काढू. पण ताई तू लवकर ये हा. जा जा जा, लवकर लवकर पैसे घेऊन ये जा. काय नाही काय नाही. हॅलो नाना, नको नको, तुम्ही आता नका येऊ. नाही म्हणजे मी घाईत आहे ना. अहो मला तुमच्याशी नीट बोलता येणार नाही ना, म्हणून बोलले. तुम्ही मला उद्या भेटा. ओके चालेल, बाय बाय. कोण आहे? हॅलो हॅलो, कोण? तात्या? काय? कधी झाली चोरी? आणि तुम्ही पोलिसांना कळवलं का? ठीक आहे, मीच आनंद भैयांना सांगते. हे बघा तात्या, तुम्ही असे हातपाय गाळून नका बसू. बाईना सावरा. हो मी आता येते. ओके हां ठीक आहे बाय. आनंद, आयुष्याची कमाई चोरीला गेली रे. काकी तू रडू नकोस, मी बघतो काय ते. बाकी चांदणी, ताबडतोब फोन केलास ते बरं केलंस. सगळी नाकाबंदी करून आलोय. काका, तुम्ही कपाटात एवढी मोठी रक्कम ठेवली होती हे कोणाला माहित होतं? काकी तुम्हाला तरी माहिती होतं? नाही रे, मला काहीच माहिती नाही. मग तुम्ही एवढी मोठी रिस्क घेतलीच कशी काय? मला वाटलं सगळी व्याजाने रक्कम लावून धंदा करू. आणि चोर मुद्दालच घेऊन गेला. जाल कुठे? या आनंदाची गाठ आहे. ते सर्व ठीक आहे हो, पण आपण सुरुवात कुठून करणार? सुरुवात झालेलीच आहे. माझ्या समोर एक धूसर चित्र निर्माण झालंय. चोर लवकरच सापडेल, कारण तो कोणी बाहेरचा नाहीये. या घरातच कोणीतरी नेहमी येणारा जाणारा परिचित आहे. एक्सक्यूज मी. हॅलो, हो मी कामात आहे, नंतर फोन कर. हे बघ, जास्त बोलू नकोस. तात्यांच्या घरी चोरी झाली आहे. पोलीस आहेत. मला ऑफिस जायला जरा उशीर होईल. डोंट डिस्टर्ब मी यार. वाह, मंजुळबाई एकदम झकपक कपडे घालून नवऱ्याला लॉटरी लागली वाटतं. कसली लॉटरी नाही, कसला का साहेब? दारू पिऊन पडला असेल मेला. मग हे झकपक कपडे कसे काय? साहेब तुम्ही संशय घेता का? इतक्या घरातली कामं करते, कुणी ना कुणी देत. आणि हे साखळी? साखळी चांदणी पैसा पण दिली. चांदणी? होय. चांदणी, चांदणी थांब, चांदणी थांब. अरे आनंद भाई, तू इथे कसा? ते मग सांगीन. तू कुठे निघालीस ते सांग. मी माझ्या मैत्रिणीकडे चालले. तू खोटं सांगतेस. मैत्रिणीकडे जाताना कोणी बॅग नाही घेऊन जात. काय आहे बॅगेत? त्यात काय कपडे आहेत, बाकी काय असणार? काहीतरी काय. आणि इकडे अरे दे ती बॅग. आत ठेव. चल माझ्या बरोबर पोलीस स्टेशनला. हे बघ आनंद भैया, मला थोडंसं काम आहे, मला जाऊ दे. माझ्या बरोबर पोलीस स्टेशनला चल. हे बघ आनंद भैया, तू असं कुठल्याही आधाराशिवाय मला पोलीस स्टेशनला नाही घेऊन जाऊ शकत. मी काय करू शकतो आणि नाही ते मला तुझ्याकडून शिकायचं नाही.
चला आधी. अरे अरे पण अरे ऐकून घे ना माझं. अरे ते दागिने. याचा अर्थ काय? एवढे पैसे तुझ्याकडून कुठून आले? चोरी केलीस? हॅलो, हा तात्या मी बोलतोय. चांदणीला मी ताब्यात घेतले. तिच्याकडे 10 लाखाच्या नोटा सापडल्या. त्यातले 2.5 लाख तुमच्या खात्यातले. हो होय. ओके. पतंगरावांकडे काम करून तुला पुरते 2 महिनेही झाले नाही. मग एवढे पैसे कुठून आणलेस? चोरी केलीस? लवकर सांग, नाही तर वेगळ्या पद्धतीने तुला बोलायला लावीन. लवकर सांग. जगताप, रत्नाला बोलवून हिला आत. थांबा, मी सर्व काही सांगते, पण माझी एक अट आहे. मी सगळं सांगितल्यावर मला हे पैसे न्यायची परवानगी हवी. त्यानंतर ठरवू. आधी तुला काय सांगायचं ते सांग. मी दिल्लीची नाही किंवा अमेरिकेतली पण नाही. मी इथलीच आहे. मी अनाथाश्रमातल्या काही मुलांना आधार म्हणून आपल्या घरी आणलं आणि त्यांचं संगोपन करता करता मी त्यांच्यात इतकी गुंतून केले की पण माझ्या भावाने माझ्यावरील आकाशामुळे त्यांचं अपहरण केलं आणि माझ्याकडनं 10 लाख रुपये मागितले. आणि जर का मी त्याला नाही दिले तर तो त्या मुलानं मारून टाकेल. तू पोलिसात तक्रार का नाही केलीस? जर मी पोलिसात तक्रार केली असती तर त्यांनी माझ्या मुलांचे हातपाय तोडले असते. पतंगराव खूप श्रीमंत आहे आणि श्रीरंपट आहे, मला माहित होतं. मी पेपरमध्ये त्यांची जाहिरात वाचली होती, म्हणून मी पुढची सगळी गणित मांडली आणि इकडे आले. कुठे ठेवले त्या मुलांना? कुठे तुझा भाऊ? प्लीज प्लीज तुम्ही तशी काही कारवाई करू नका. उद्या त्यांनी माझ्या मुलांचं काही बरं वाईट केलं तर? तसं काही होणार नाही. तू मला दुरूनच जागा दाखव, ठीक आहे? जगताप, गाडी काढ. प्लीज आनंद भैया, माझं जरा ऐक ना. अरे अरे माझा भाऊ फार विक्षिप्त आहे रे. तो त्याला जिवंत नाही सोडणार. तो ऐक माझं. अगं तुम्हाला अजून ओळखलं नाही. साहेब, जीप तयार आहे. ओके चल. अरे शेठजी, किती वेळा तुम्ही फोन करताय? तुम्हाला सांगितलं ना माझी बहीण पैसे घेऊन येणार आहे म्हणून. काही काळजी करू नका म्हणून. आली 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 आमची बहिणाबाई, सॉरी लक्ष्मीबाई आली. मला वाटलं तू येणार म्हणून. माझ्यासाठी नाही, निदान तुझ्या या बारक्या बारक्या पोरांसाठी तरी येशील म्हणून वाटलं होतं. ते पैसे देऊ. आधी माझ्या मुलांना सोड. आधी बॅग ठेव इकडे. आधी मुलांना सोड. आधी बॅग ठेव, सांगितलं ना तिकडे. विश्वास नाही माझ्यावर? ठेव तिकडे. घे मुलांना. तू बाहेर हो. हं? तू बाहेर हो, ना तर मुलांना खलास करून टाकेन. बघून घेईन तुला. बघून घेईन. चल. ये पाचेचे वेगळा कर. हँड्स अप. अजिबात चालबाजी करायची नाही. हा तुझा सावत्र भाऊ ना, नागेश? हो हो, हाच तो आमच्या घराण्याचं नाव बदनाम करणारा. काय झालं? काय बोलते चांदणी? कशी काय बोलते? हो साहेब, ही माझ्या रागावले नाही म्हणून अशी बोलते ती. खरं तर आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. काय झालं? बस. तुझ्यासारख्या श्रीमंतांच्या बिघडलेल्या अवलादीला मी चांगलं ओळखतो. या छोट्या मुलांच्या अपहरणाबद्दल आणि तिच्याकडे खंडणी मागितल्याबद्दल मी तुला अटक करतोय. बेडे ठोके. अरे चल चल. बारक्या व्यापाराला पळवता का रे? चल झालंय जास्त. चला तू तुझी चरबी काढतोय. थँक्यू आनंद भैया. थँक्स. चांदणी, हे पैसे मी तात्पुरते जप्त करतोय, पण लवकरात लवकर तुला परत करेन. आय प्रॉमिस.